नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. नमस्कार प्रेक्षकांनो, एस न्यूजच्या महाराष्ट्र बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांनी स्वागत करतोय. आज आपण ठाणे येथील कोर्ट नाका जिल्हा कलेक्टर ऑफिस समोर आहोत. वंचित बहुजन आघाडीतर्फे एक अनोखं आंदोलन करण्यात येत आहे. आपण पाहू शकता या पद्धतीने कशा पद्धतीने आंदोलन करतात. आपल्यासोबत काही महिला जुळलेल्या आहेत, आपण त्यांना विचारूयात आपण कशा संदर्भात आंदोलन करतात. काही तुम्ही आज इथं आंदोलन करत आहात, कशा संदर्भात आंदोलन काय सांगणार आहात? आम्ही एवढंच सांगू इच्छित आहोत की आज देशाची परिस्थिती काय झाली आहे. आपले नरेंद्र मोदी एकदम शांततेने बसत आहेत. थांबा, पंतप्रधान आहेत यार, आपले तर म्हणावंच लागणार आहे. तर शांत बसत आहेत. त्यांना आम्हाला एवढंच सांगायचं आहे, आज आम्ही बहिणी रस्त्यावर उतरलेलो आहेत. आम्हाला सिलेंडर भेटत नाहीये. 1,500 2,000 हजाराला ब्लॅकमध्ये सिलेंडर विकत आहेत. मग आम्ही सामान्य माणसाने जायचं कुठं? आम्हाला एवढंच सांगायचंय मोदींना, तुझ्याने राजकारण तुला चालवता येत नाही ना, राजीनामा दे आणि मुजरा करत बस. ट्रम्पच्या आम्ही भारतीय स्वातंत्र्य आहोत. आम्ही कोणाचे गुलाम नाही आहेत. ते कोणाच्या विचारावर नाचत आहेत. त्यांना सांगावं तुम्ही राजीनामा द्यावा आणि तुम्ही तुमचं खुर्ची खाली करा. एवढंच आम्हाला त्यांना सांगायचंय. शासनाचं तर म्हणणं आहे की आजचा सुरुवात सुरळीतपणे चालू आहे, असं कुठं पण तोटवर नाही, हे चुकीचं आहे. बघा, मी स्वतः सांगते, मी 28 तारखेला सिलेंडर बुक केलं तर तिथून मेसेज येतो तुम्ही 28 तारखेला ना, आता 5 दिवसाने. परत मी 5 दिवसाने बुकिंग केलं, परत बोलले मला तुम्ही 28 तारखेला केलं. परत मला एक मेसेज आला तुम्ही 30 तारखेला बुक करा. हे असे त्यांचे मेसेज आणि अजिबात सिलेंडर बुक होत नाहीये. हे रिअल मी स्वतः माझी अनुभवलेली गोष्ट आहे. नेमकं तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही आता एक फुल पेटवलेली आहे, भाकरी बनवतायत, नेमकं काय म्हणणं आहे? आम्हाला सिलेंडरचा तुटवडा भासतोय. सिलेंडर घरामध्ये 1-2 असतात, पण ते सिलेंडर आम्हाला आतापर्यंत बुक केल्यानंतर मिळत नाही. 1 महिन्याचा कालावधी सरकारने आणून ठेवला आहे. मागे मला वाटतं मुख्यमंत्री साहेबांनी टी व्हीवर न्यूज दिली होती की तुम्हाला असा तुटवडा भासणार नाही. पण आम्ही गॅस डिलिव्हरी करायला जे बॉय येतात त्यांना आम्ही विचारतो तेव्हा ते आम्हाला 1 महिन्यानी सिलेंडर बुक करा असं सांगता येते. त्यामुळे आमच्या घरातले सिलेंडर संपलेले. नरेंद्र मोदींनी आमच्या महिलांचं गॅसचा जो विषय आहे तो त्यांनी संपून टाकावा, अन्यथा राजीनामा द्यावा. आमचा एक बांधव जालन्यामध्ये गॅस लाईनमध्ये उभा असताना माजी सरपंच तो त्याचा नाहक बळी गेलेला आहे. तर असे नाहक बळी जाऊ नये याची आम्ही सरकारांना निवेदन द्यायसाठी कलेक्टर ऑफिसला आलेलो आहोत. आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे काही पदाधिकारी पण आहेत, जे आपण त्यांना पण विचारणार आहोत. सर, आज तुम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहात, घोषणाबाजी करत आहात. हे नरेंद्र दे सिलेंडर या पद्धतीची घोषणाबाजी ठाण्याच्या कोर्ट नाक्यासमोर आपली जोरदार कलेक्टर ऑफिससमोर घोषणाबाजी आहे. सर, आज ही वेळ काय येत आहे आपल्याला आंदोलनासाठी रस्त्यावर उतरायचं? आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज राज्यव्यापी आंदोलन आम्ही जे करत आहोत, आज त्याचं प्रमुख कारण म्हणजे या पश्चिम आशिया खंडामध्ये जे काही युद्ध चालू आहे, त्या युद्धाच्यामुळे जो जागतिक ऑइलचा जो काय रस्ता आहे तो रस्ता पूर्णपणे बंद आहे. त्याच्यामुळे ऑइलचा आणि गॅसचा जो काय येणी जाणं होतं तो रस्ता बंद केल्यामुळे युद्धाची पार्श्वभूमी असताना ही पूर्वकल्पना इकडच्या गव्हर्नमेंटला या नरेंद्र मोदीला असताना देखील आत्मनिर्भरच्या घोषणा करता आणि तुम्ही इकडे कसल्याही प्रकारची उपाययोजना करत नाही. आणि जो भारताला या पूर्ण भारतामध्ये जो गॅसचा आणि ऑइलचा पेट्रोलचा जो तुटवडा झाला आहे त्याला उत्तर देण्यासाठी हे सरकार निष्कामी ठरतं आहे. त्याला उत्तर देण्यासाठी यांच्याकडे कुठच्याही प्रकारचं एकही पर्याय नाही आहे. आणि या महाराष्ट्र सरकारचे नेते किंवा या BJP सरकारचे नेते असे खोटे अफवा पसरवत आहेत की कुठच्याही प्रकारचा तुटवडा सिलेंडरचा किंवा पेट्रोलचा नाही आहे. पण तुम्ही बघताय, या हॉटेलधारक असतील किंवा गोरगरीब जनता असेल, सिलेंडरसाठी अक्षरशः लोकांचे जीव जात आहेत, तरी देखील या सरकारला जाग येत नाही. आणि या सरकारला जाग आणण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर आम्ही या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करतोय. ठाणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मनोज पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आंदोलन आम्ही या ठिकाणी करतोय. आणि या कलेक्टरला जाब विचारणार आहे की तुम्ही काय उपाययोजना या ठाणे जिल्ह्यासाठी केल्या आहेत. पण अशी माहिती भेटते की या वंचितांचा धचका घेऊन कलेक्टर इकडनं निघून गेलेले आहेत. कलेक्टर या पक्षाची एवढी भीती बाळगत आहेत, BJP गव्हर्नमेंट आमच्या वंचित बहुजन आघाडीचा एवढा धसका घेत आहेत.
या महाराष्ट्रामध्ये किंवा या भारतामध्ये जर एकमेव विरोधी पक्ष जर कुठचा असेल तो फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आहे, हे आम्हाला ठामपणे सांगावं असं या ठिकाणी वाटतं. सर आता आज तुम्ही या कलेक्टर ऑफिससमोर आज तुमचं धरणे निदर्शने आहे एक प्रकारचं, परंतु आता तुमच्या नवी मुंबईच्या अध्यक्षाने सांगितले की तुमची कुठलीही कल्पना न ऐकून घेता, सूचना न ऐकून घेता कलेक्टर या ठिकाणून निघून गेलेले आहेत. म्हणजे एक प्रकारचा कलेक्टरनी वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाचा धसका घेऊन पळ काढला असं तुम्हाला म्हणायचं गेलं तर राज्यामध्ये विरोधी पक्ष हा राहिलेलाच नाहीये. सगळे शेपूट घालून बसलेले आहेत. फक्त आणि फक्त या मोदी गव्हर्नमेंटला जो विचारू शकतो आणि ज्यांच्यामध्ये ताकद आहे, ज्यांच्यामध्ये धमक आहे, ती फक्त वंचित बहुजन आघाडीचे आपले अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांमध्येच आहे. आणि त्यांचे हे जे निर्भय कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्येच ही ताकद उरलेली आहे. आता राहिला कलेक्टरची गोष्ट, त्याचे पण मालक बसलेले आहेत, त्याचा जबाब त्याला द्यावा लागेल तिकडे. थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचे प्रशासनावर पूर्ण राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांचा दबाव आहे असं तुम्हाला वाटतं? फक्त प्रशासनावरती आहे का? प्रेसवरती पण आहे, सगळ्यांवरती आहे. प्रेसवर असलं तुम्ही आलो नसतो नाही? अहो साहेब, तुम्ही आहे ना, तुम्ही चळवळीतले पत्रकार आहेत. हे जे भाडकाऊ आहेत ते नाही आहेत ना. आज जे राज्यव्यापी आंदोलन चालू आहे, मोदीला प्रश्न विचारतात, ते कुठला न्यूज चॅनल त्याला कव्हर करतोय? हे जे गोष्ट आज ही चाललेली आहे ना, ही आपल्या संविधानासाठी खूप बोललं तर एकदम बोलताना डेंजर विषय. पुढे गेल्यावरती आपल्याकडे म्हणजे आम्हाला जेबीम घालायला पण एकमेकांना होणार नाही. आज हे लोकांनी असं भयाचं वातावरण तयार केलं आहे. यांच्या विरोधात जर कोण बोललं तर ईडी मागे लावतात, CID मागे लावतात, सगळे मागे लावतात, सगळ्यांना धंद्याला लावून टाकतात. यासाठी हे बाकीचे पक्ष गपचूप बसलेले आहेत. वंचित बहुजन आघाडीमध्ये तेवढी ताकद आहे की ह्यांना रस्त्यावर थांबून यांचा कॉलर धरून यांना प्रश्न विचारू शकते. तुम्ही सांगा ना, मोदीला आज कोण प्रश्न विचारू शकतं? हा, मोदीबद्दल मुर्दाबाद कोण बोलू शकतं? आहे का कुणामध्ये हिंमत? नाही आहे. तर वंचितमध्ये फक्त वंचित आणि वंचितच्या कार्यकर्त्यांमध्ये, आणि हेच दाखवण्यासाठी या भैऱ्या सरकाराला, या भैऱ्या प्रशासनाला हे विचारण्यासाठी आज हे आंदोलन आम्ही इथे पुकारलेलं आहे. आज तुम्ही आंदोलन या ठिकाणी उभा केलेलं आहे, तुमचं आंदोलन चालू आहे, याच्या पुढची रणनीती तुमची काय असणार आहे? रणनीती आता अशी असणार आहे, जसे आमचे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ठरवतील की याच्या पुढे कुठली रणनीती आम्ही लोक आखणार आहे, ते साहेबांच्या आदेशानुसार आम्ही पुढे याच्यावरती चालू. साहेबांनी जर काही सांगितलं ते करायला आमची सगळी तयारी असते. आम्ही मरू आणि मारू. ते होते वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष मनोज पवार यांनी सांगितलेलं आहे की एक प्रकारे वंचित बहुजन आघाडीचं महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष नेता आहे आणि तोच विरोधकाचं काम करत असं सांगितलेलं आहे. आणि इथं सभा चालू असताना असं सांगितलेलं आहे की त्यांनी ही जी सभा चालू ही सभा पाहूनच इथे कलेक्टर पळ काढलेला असं त्यांचं ठळक म्हणणं आहे. आणि त्यांनी येणार काळात ते पण सांगितलेलं आहे की बाळासाहेब आंबेडकर जे आम्हाला आदेश देतील त्या आदेशाचं पालन करू आणि तंतोतंत त्या आदेशाचं पालन करून आमची पुढची रणनीती आखू असं जिल्हाध्यक्ष मनोज पवार यांनी सांगितलेलं. तुर्तास आपण एवढंच पाहूया. या व्यतिरिक्त अपडेट आपण वेळेवर देत राहू. धन्यवाद. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.